सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर महिलेने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केलेली आहे। या सुसाईड नोटमध्ये पोलीस निरीक्षक गोपाळ बदने यांनी लैंगिक अत्याचार केल्याचं तसंच प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचं नमूद केलेलं आहे। राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेतलेली आहे। यामध्ये दोन्ही आरोपींवरती BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हे दोन्ही आरोपी फरार असून त्यांच्या तपासासाठी शोध पथक हे रवाना झालेले आहे। बीड आणि पुणे भागामध्ये यांचा तपास सुरू आहे। त्याचबरोबर संबंधित डॉक्टरांनी यापूर्वी देखील आपल्यावर अशा पद्धतीने लैंगिक अत्याचार किंवा मानसिक त्रास दिला आहे म्हणून काही तक्रार दाखल केलेली आहे का, आणि ही तक्रार दाखल जर केली असेल तर त्यांना मदत का मिळाली नाही याची सुद्धा चौकशी व्हावी असं राज्य महिला आयोगाने पोलीस अधीक्षक सातारा यांना सूचना केलेल्या आहेत। एकंदर या संपूर्ण घटनेचा तपास होत असताना यामध्ये संबंधित डॉक्टरांचे शव हे विच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेले आहे। यामध्ये आरोपींवरती कठोर कारवाई व्हावी, यामध्ये कोणीही आरोपी असू दे त्याची गय केली जाणार नाही। त्याच पद्धतीने अशा पद्धतीच्या घटना खऱ्या अर्थाने समाजामध्ये घडूच नाही यासाठीचा प्रयत्न हा पोलिसांचा असतो। पण रक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या पोलिसांनीच भक्षक म्हणून जर कोणाच्या हत्येला कारणीभूत होत असतील तर अत्यंत दुर्दैवी आहे, संतापजनक आहे। या आरोपींवरती कठोर कारवाई ही होईलच, यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल।